धुळे जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर जून महिन्यातील खरीप हंगामाची लागवडीसाठी शेतकऱ्यांकडून काही दिवसापासून पावसाची प्रतीक्षा केली जात होती। बुधवारी दिनांक 18 रोजी धुळे शहरासह जिल्हाभरात पाऊस झाल्याने शेतीच्या कामांना वेग मिळाला। साक्रीच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे। नगरपंचायतीत प्रथमच सत्तेत आलेले भारतीय जनता पक्षात अंतर्गत फूट पडल्याचे स्पष्ट झाले। भाजप नगराध्यक्ष जयश्री हेमंत पवार यांच्या विरोधात भाजप नगरसेवकांनी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला। शिरपूर तालुका पोलिसांनी अंमली पदार्थाच्या विरोधात कारवाई करत 43 किलो गांजा जप्त केला। कणगई गावाजवळ गस्तीवर असताना पोलिसांना एका कार मधून गांजाची वाहतूक होत असल्याचा संशय आला। पोलिसांनी थांबवण्याचा इशारा करताच चालकाने पोलिसांना पाहून वेगाने वाहन पळवून नेले। टाटा कंपनीचे अधिकृत वितरक उज्ज्वल ऑटोमोटिव्ज येथे टाटा कंपनीच्या अल्ट्राज या नवीन गाडीचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक संघ आणि कुलस्वामिनी माता महिला ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। शिंदखेडा तालुक्यातील साळवे ग्रामपंचायतीचे शिपाई रवींद्र देवीदास कोडी वय 52 यांचा विजेच्या धोक्याने दुर्दैवी मृत्यू झाला। ही घटना 18 जून रोजी सकाळी 6च्या सुमारास घडली। शिरपूर तालुक्यात आयुष्याच्या धावपळीत हरवलेली मैत्री 25 वर्षांनी पुन्हा भेटली। तीही मोठ्या उत्साहात आणि आठवणीच्या हिंदोण्यावर झुलत। तालुक्यातील हिसाळे येथील कै निळकंठराव मोहनराव चौधरी विद्यालयाच्या 1958च्या 10वीच्या बॅचचा स्नेह मेळावा नुकताच शिरपूर येथील हॉटेल उत्सव येथे संपन्न झाला। शिरपूर तालुक्यात भारतीय सैनिकांमुळेच आपण व आपला देश सुरक्षित आहे। सैनिकांमुळेच आपण शांततेत जगू शकतो, असे प्रतिपादन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले। शिरपूर तालुक्यातील जापोरे येथे भारतीय सेनेतील लेफ्टनंट कॅडेटवीर जवान हिमांशु शरद चौधरी यांच्या स्मृती शिल्पाच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते। यावेळी आमदार काशीनाथ पावरा, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डॉक्टर तुषार रंदे, माजी उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, बाजार समितीचे सभापती के.डी. पाटील, माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। शिंदखेडा तालुक्यात शेतकऱ्यांसोबतच तालुका कृषी कार्यालयातर्फे आगामी खरीप हंगामाचे नियोजनही पूर्ण करण्यात आले। दरम्यान तालुक्यात कापूस पिकाची पेरणी क्षेत्र व गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर असून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर यावर्षी मका पिकाची लागवड केली। तालुक्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी कपाशीची लागवड कमी केली, कारण उत्पन्नात घट तसेच मजुरांची टंचाई, त्यात मजुरीचे दर वाढल्याने कपाशी न परवडणारे पीक झाले। म्हणून त्याला पर्याय नाही नगदी पीक म्हणून शेतकरी मका पिकाकडे वळला। गेल्या वर्षी मक्याची लागवड 15,000 हेक्टरवर केली होती, ती यावर्षी दुपटीने म्हणजेच 30,000 हेक्टर पर्यंत जाईल असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला। तसेच कपाशी लागवडीवर मोठ्या प्रमाणात यावर्षी घट झाली असून त्यात गेल्या वर्षी 72,000 हेक्टरवर कपाशी लागवड होती, ती यावर्षी 55,000 ते 60,000 हेक्टरवर येणार असल्याचे अंदाज असल्याने कपाशीची जागा मक्का पिकाने घेतली। यावर्षी अवकाळी पावसामुळे रब्बी पिकाचे नुकसान झाले आहे। कपाशीला पाहिजे तो भाव मिळत नसल्याने व अद्याप शेतकऱ्याच्या घरात कापूस विक्री अभावी पडून असल्याने यावर्षी कापूस लागवड क्षेत्रात कमालीचे गट होऊन लागवड कमी होणार। साक्री तालुक्यात दातृत्वातून 11 लाखाची मदत करून गरीब व वंचित विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अशा विज्ञान प्रयोगशाळेच्या निर्मितीचे हे अनोखे उदाहरण आहे। समाजात अशा दातृत्वातून प्रकल्पाची निर्मिती करणाऱ्या नागरिकांनी खऱ्या अर्थाने गरज आहे, असे मत माजी आमदार सुधीर तांबे यांनी बडसाणे येथे व्यक्त केले। येथील नूतन माध्यमिक व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात सुसज्ज व सर्व सुविधायुक्त विज्ञान प्रयोगशाळेचे नामकरण सोहळा नुकताच माजी आमदार सुधीर तांबे यांच्या हस्ते पार पडला। यावेळी ते बोलत होते। शाहीर हरिभाऊ पाटील समितीकडून 11 लाखाची देणगी विज्ञान प्रयोगशाळेला मिळाल्याने उषा शाहीर हरिभाऊ पाटील असे नामकरण करण्यात आले।